नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 7 भिंगे व त्यांचे उपयोग या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। यापूर्वी या प्रकरणाचे 3 व्हिडिओ तुम्ही अभ्यासले असतीलच आणि अभ्यासले नसतील तर त्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करा। चला तर मग पाहूया मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य। ह्यूमन आय अँड वर्किंग ऑफ इट्स लेन्स। मानवी डोळ्यावर अत्यंत पातळ पारदर्शक पटल असते। आपला जो डोळा आहे त्या डोळ्याच्या अगदी वरच्या बाजूला पारदर्शक पटल असते, ज्यातून किरण आरपार जातात, त्यालाच पारपटल म्हणतात। पहा, पारपटल म्हणजे काय तर मानवी डोळ्यावर अत्यंत पातळ पारदर्शक पटल असते, त्याला काय म्हणतात? पारपटल। आपण आकृती 7.11 पुढे पाहणार आहोत। या पटलातून प्रकाश डोळ्यात प्रवेश करतो। तर ते पारदर्शक आहे त्यामुळे त्यातून किरण आरपार जातात, त्यामुळे पारपटलातून प्रकाश डोळ्यात प्रवेश करतो। डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे जास्तीत जास्त अपवर्तन पारदर्शक पटलाद्वारे होते। पहा, डोळ्यात ज्यावेळी प्रकाश किरण प्रवेश करतात त्यावेळी त्यांचं अपवर्तन झालं पाहिजे, तर ते अपवर्तन करण्याचं काम कोण करतं तर हे पारदर्शक पटल करते। या पटलाच्या मागे गडद मांसल पडदा असतो, त्याला बुबुळ म्हणतात। पहा आकृती, या ठिकाणी हे पारपटल आहे, सगळ्यात वरचा भाग। तर या ठिकाणी बुबुळ दाखवलेला आहे। आता या बुबुळाचा रंग व्यक्तिपरत्वे बदलतो। कोणाचे डोळे, बुबुळाचा जो रंग आहे त्यावरून आपल्या डोळ्याचा रंग ठरवला जातो। कोणाचे डोळे काळेभोर असतात, कोणाचे निळे असतात, कोणाचे घारे असतात। तर प्रत्येकाच्या डोळ्यातील बुबुळाचा रंग कसा असतो, वेगवेगळा असतो आणि त्या रंगावरूनच, बुबुळाच्या रंगावरूनच डोळ्यांचा रंग ठरवला जातो। वेगवेगळ्या लोकांच्या बुबुळाचे रंग वेगवेगळे असतात। बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे एक छोटेसे छिद्र असते, त्यालाच डोळ्याची बाहुली म्हणतात। तर आपल्या बुबुळाच्या मध्ये एक छोटेसे छिद्र असते, त्या छिद्राला काय म्हणतात? डोळ्याची बाहुली। डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी डोळ्याची बाहुली उपयुक्त असते। म्हणजे बाहुलीचे कार्य काय तर डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे नियंत्रण करणे। पहा, जर आपल्या चेहऱ्यावरती, डोळ्यांवरती एकदम बॅटरीने वगैरे प्रकाश मारला किंवा गाडीचा फ्लॅश पडला तर पटकन आपले डोळे मिटले जातात। किंवा कमी प्रकाश असेल, लाईट गेली आणि आपल्याला घरात काहीतरी शोधायचं आहे, तर कमी प्रकाशामध्ये आपली बाहुली काय होते, प्रसरण पावते आणि मग त्या वस्तू शोधण्यासाठी आपल्याला मदत होते। जर प्रकाश जास्त असेल तर बाहुलीचे आकुंचन होते आणि कमी असेल तर बाहुली काय होते, रुंदावते। तर ही नैसर्गिकरित्या आपल्या डोळ्यामध्ये चालू असते। बुबुळाच्या पृष्ठभागावर पारदर्शक पटलांचा फुगवटा असतो। डोळ्याच्या बाहुलीच्या लगतच मागे पारदर्शक द्विबहिर्गोल स्फटिकमय भाग असतो आणि त्यालाच काय म्हणतात? भिंग। तर आकृतीमध्ये पहा, बुबुळाच्या पाठीमागे हा जो भाग आहे तर हे भिंग आहे। पहा आकार पण त्याचा, तर हे नॅचरल आहे डोळ्यामधलं, त्याला नेत्रभिंग असे म्हणतात। तर हे नेत्रभिंग स्फटिकमय असते। स्फटिकमय भिंग त्याच्या नाभीय अंतराची सूक्ष्म अदलाबदल करते। म्हणजे हे नैसर्गिक असल्यामुळे नाभीय अंतराची सूक्ष्म अदलाबदल करण्याचं कार्य कोण करतं? हे स्फटिकमय भिंग करते। या भिंगामुळे डोळ्याच्या आतील पडद्यावर वास्तव आणि उलट प्रतिमा तयार होते। आपल्या डोळ्यामध्ये उलट प्रतिमा तयार होते, म्हणूनच ती व्यक्ती आपल्याला समोर स्पष्ट दिसते। डोळ्याचा पडदा म्हणजेच दृष्टिपटल हे एक संवेदनशील पटल असते। यामध्ये प्रकाश संवेदनशील पेशी असतात। या पेशी प्रकाशित झाल्यावर उत्तेजित होऊन विद्युत संकेत निर्माण करतात आणि हे विद्युत संकेत डोळ्यासंबंधीच्या मज्जातंतूद्वारे मेंदूकडे पाठविले जातात। नंतर मेंदू या संकेतांचा अर्थ व्यक्त करतो आणि माहितीवर
अशा प्रकारे प्रक्रिया करतो की वस्तू जशा आहेत तसे आपणास आकलन होते. पहा, जर मी आत्ता तुम्हाला सांगितलं की तुमची आई घरी नाही आहे आणि तुमच्या आईचा चेहरा डोळ्यासमोर आणा, तर एवढं म्हणेपर्यंत तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या आईचा चेहरा आलेला असेल. याचे कारण काय? तर आपल्या मेंदूमध्ये हे जे संकेत आहेत ते संकेत काय केले जातात, त्या संकेताचा अर्थ व्यक्त केला जातो आणि ती व्यक्ती आणि विशेषतः जवळची व्यक्ती आहे तिचा चेहरा आपल्याला तात्काळ काय होतो, आठवतो. याचाच उपयोग करून पोलिसांना चोर शोधण्यासाठी वगैरे त्याचा फायदा होतो. पहा, जर एखाद्याने वर्णन केले तर त्यानुसार चित्रकार काय करतात, त्या व्यक्तीची फ्रेम तयार करतात, फोटो तयार करतात आणि त्याच्या मदतीने तो शोधण्यास पोलिसांना मदत होते. तर या सर्व क्रिया आपल्या डोळ्यांमध्ये नैसर्गिकरित्या घडतात. दूरवरच्या म्हणजेच अनंत अंतरावरच्या वस्तू बघताना डोळ्याचे भिंग चपटे होते आणि भिंगाचे नाभी अंतर काय होते, वाढते. आता समजा हे भिंग जे आहे हे फुगीर दिसते आपल्याला, हे जर चपटे झाले, असे कमी झाले तर नाभी अंतर काय होणार, वाढणार. तर जवळच्या वस्तू बघताना डोळ्याचे भिंग फुगीर होते, आणखी फुगीर होते आणि त्यामुळे नाभी अंतर काय होते, कमी होते. समजा हे अजून फुगले तर नाभी अंतर काय होणार, कमी होणार. त्यामुळेच दोन्ही वेळेस डोळ्याच्या आतील पटलावर वस्तूची सुस्पष्ट प्रतिमा मिळते. म्हणजे दूरचे पाहत असताना भिंग चपटे होते, नाभी अंतर वाढते. जवळची वस्तू पाहत असताना भिंग फुगीर होते आणि नाभी अंतर कमी होते. त्यामुळे दोन्ही वेळेला आपल्या डोळ्याच्या आतील पटलावर स्पष्ट अशी प्रतिमा तयार होते. नाभी अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला समायोजन शक्ती म्हणतात. समायोजन शक्ती म्हणजे काय, तर नाभी अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला समायोजन शक्ती असे म्हणतात. म्हणजे भिंगाचा आकार कमी करणे किंवा वाढवणे हे नैसर्गिकरित्या जे घडते त्यालाच डोळ्याची समायोजन शक्ती असे म्हणतात. लवचिक भिंग कमी अधिक फुगीर करून त्याची वक्रता बदलून समायोजन साधता येत असले तरी डोळ्यातील भिंगाचे नाभी अंतर विशिष्ट अंतरापेक्षा कमी करता येत नाही. म्हणजे आपण जर ठरवले की अगदी जवळ वस्तू ठेवूया आणि पाहूया आपल्या भिंगाचा आकार, नाभी अंतर भिंगाचे बदलेल, पण तसे शक्य नाही. तर विशिष्ट अंतरापेक्षा कमी अंतर आपल्याला करता येत नाही किंवा विशिष्ट अंतरापेक्षा दूरवर वस्तू ठेवूनही ती वस्तू आपल्याला पाहता येत नाही. या ठिकाणी मानवी डोळ्याची पूर्ण रचना दिलेली आहे. पहा, या ठिकाणी रोमक आहे, बुबुळ म्हणजेच परितारिका आपण पाहिलं, बाहुली म्हणजे त्याच्या आतमध्ये असणारं छोटंसं छिद्र, त्यानंतर हे स्फटिकमय आहे ते नेत्रभिंग आहे, हे पारपटल, दृढपटल किंवा यालाच श्वेतपटल असं म्हणतात, त्याचा सफेद रंग असतो. श्वेतपटल माहिती आहे आपल्या डोळ्यातील बाहेरचा सफेद भाग. रक्तकपटल, त्यानंतर दृष्टीपटल, दृष्टिबिंब, या पाठीमागे आहे ती नेत्रचेता आणि आतमध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्या. त्यामुळे आपण जर डोळे चोळले वगैरे तर कधीकधी डोळे लाल होतात किंवा आपण रडलो तरी आपले डोळे लाल होतात. तर त्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्या काय होतात, लालसर होतात आणि आपले डोळे लाल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. दूरवरच्या व जवळच्या वस्तू पाहताना भिंगाचा बदलणारा आकार. पहा, दूरवरच्या वस्तूकडून येणारा प्रकाश. आता या ठिकाणी भिंग चपटे झालेले आहे आणि भिंग चपटे झाल्यामुळे नाभी अंतर काय होते, वाढते. या उलट जवळच्या वस्तूकडून येणारा प्रकाश, या ठिकाणी भिंग फुगीर झाले आणि त्यामुळे हे नाभी अंतर काय होते, कमी होते. निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे व डोळ्यावर ताण न येता दिसू शकते त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे लघुतम अंतर म्हणतात. पहा, निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे व डोळ्यावर ताण न येता दिसू शकते त्या अंतराला काय म्हणतात, सुस्पष्ट दृष्टीचे लघुतम अंतर. व वस्तूच्या त्या स्थानाला डोळ्याचा निकट बिंदू असे म्हणतात. म्हणजे ज्या ठिकाणी ती वस्तू ठेवलेली आहे ते स्थान जे आहे त्याला डोळ्याचा निकट बिंदू. निरोगी मानवी डोळ्यासाठी निकट बिंदू डोळ्यापासून 25 सेंटीमीटर अंतरावर असतो. म्हणजेच मानवी डोळ्यासाठी सुस्पष्ट दृष्टीचे लघुतम अंतर किती आहे, 25 सेंटीमीटर. डोळ्यापासून ज्या जास्तीत जास्त अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे दिसू शकते त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे अधिकतम अंतर म्हणतात. म्हणजे जसे कमीत कमी अंतरावर दिसते तशी जास्तीत जास्त अंतरावरची पण आपल्याला वस्तू एका विशिष्ट ठिकाणची वस्तू दिसू शकते, तर त्या अंतराला काय म्हणतात, सुस्पष्ट दृष्टीचे अधिकतम अंतर.
व वस्तूच्या त्या स्थानाला डोळ्याचा दूरबिंदू म्हणतात. पहा, जवळून ज्या ठिकाणावरून वस्तू दिसते त्याला निकट बिंदू म्हणतात आणि दूरवरची जी वस्तू दिसते तिला दूरबिंदू म्हणतात. निरोगी मानवी डोळ्यासाठी दूरबिंदू अनंत अंतरावर असतो. तर अनंत अंतरावरची वस्तूसुद्धा आपल्याला कधीकधी दिसते किंवा दिसू शकते. म्हणून मानवी डोळ्यासाठी दूरबिंदू हा किती असतो? अनंत अंतरावर असतो. तर निकट बिंदू हा 25 सेंटीमीटर अंतरावर असतो. माहीत आहे का तुम्हाला नेत्रगोलाचा व्यास सुमारे 2.4 सेंटीमीटर असतो. आपलं जे नेत्रगोल आहे त्याचा व्यास किती असतो? 2.4 सेंटीमीटर. मानवी डोळ्यामध्ये भिंगाचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असते. भिंगाचे नाभीअंतर बदलून वेगवेगळ्या अंतरावरील वस्तूशी डोळा काय करतो? समायोजन करतो. भिंगामध्ये नाभीअंतर बदलण्याची क्षमता असल्यामुळेच जवळची किंवा दूरची वस्तू आपण सुस्पष्टपणे पाहू शकतो. निरोगी डोळ्याकरिता डोळ्यातील स्नायू शिथिल असताना डोळ्याच्या भिंगाचे नाभीअंतर 2 सेंटीमीटर असते. पहा, हे डोळ्याच्या भिंगाचे नाभीअंतर आहे आणि 25 सेंटीमीटर हे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर आहे. डोळ्याच्या भिंगाचा दुसरा नाभीबिंदू डोळ्याच्या आतील पडद्यावर असतो. डोळ्याच्या भिंगाचा जो नाभीबिंदू आहे तो कुठे असतो? डोळ्याच्या आतील पडद्यावरती असतो. करून पहा. पुस्तक डोळ्यांपासून खूप दूर ठेवून वाचण्याचा प्रयत्न करा. आता पहा, आपला दूरबिंदू अनंत अंतरावर असला तरी पुस्तक दूर ठेवून आपल्याला वाचता येणे शक्य नाही. कारण जास्त दूर जर आपण पुस्तक ठेवले तर त्यातील अक्षरं आपल्याला सुस्पष्ट दिसत नाहीत. डोळ्यावरती ताण येतो आणि कधीकधी ताण येऊनसुद्धा ती दिसत नाही. पुस्तक डोळ्यांच्या अगदी जवळ ठेवून वाचण्याचा प्रयत्न करा. अगदी जवळ पुस्तक ठेवूनही आपण वाचू शकत नाही. आपण मगाशीच पाहिले, जवळच्या वस्तू जरी पाहता येत असल्या तरी विशिष्ट अंतराच्या अलीकडच्या वस्तू आपल्याला त्या पाहता येत नाही. पुस्तक डोळ्यांपासून सुमारे 25 सेमी अंतरावर धरून वाचण्याचा प्रयत्न करा. कोणत्या वेळी पुस्तकातील अक्षरे सुस्पष्ट दिसतील आणि का? पहा, डोळ्यातील भिंगाचे नाभीअंतर कमी अधिक करता येते, हे आपण आत्ता पाहिले. पण ते एका विशिष्ट अंतरापेक्षा कमी करता येत नाही. म्हणजे त्यासाठी पण एक मर्यादा आहे. वस्तू जर आपल्या डोळ्याच्या अगदी जवळ धरली तर ती आपल्याला सुस्पष्टपणे आपण बघू शकत नाही. निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना ती आपल्याला सुस्पष्ट किंवा डोळ्यावर ताण न येता दिसू शकते त्यालाच आपण काय म्हटलं होतं? सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर. आणि ते अंतर मानवी डोळ्यासाठी किती आहे? किंवा मानवी निरोगी डोळ्यासाठी ते अंतर 25 सेंटीमीटर आहे. म्हणजेच 25 सेंटीमीटर अंतरावरची वस्तू आपल्याला सुस्पष्ट दिसू शकते. दृष्टिदोष व त्यावरील उपाय. आता आपण 3 दृष्टिदोष पाहणार आहोत. निकट दृष्टिता, दूरदृष्टिता आणि वृद्ध दृष्टिता. आता दृष्टिदोष म्हणजे काय किंवा कशाला म्हणायचे दृष्टिदोष? तर काही लोकांना डोळ्यातील समायोजन शक्ती कमी झाल्याने वस्तू सुस्पष्ट दिसत नाहीत. तर या वयोमानानुसार होतात किंवा आहारावरती पण अवलंबून राहतात. डोळ्यातील अपवर्तन दोषामुळे दृष्टी काय होते? अंधुक व अस्पष्ट होते. आता अपवर्तनाचं काम भिंग करतो. त्या भिंगाचं कार्य जर कमी अधिक झालं तर आपल्याला वस्तू सुस्पष्ट दिसू शकत नाही. सामान्यतः दृष्टीचे 3 अपवर्तन दोष आहेत, जे आता तुम्हाला मी सांगितले. निकट दृष्टिता किंवा त्यालाच लघुदृष्टी असे म्हणतात, दूरदृष्टिता आणि वृद्ध दृष्टिता. आता पहिला पाहू आपण लघुदृष्टी किंवा निकट दृष्टिता. यालाच नियर सायटेडनेस किंवा मायोपिया असं म्हणतात. या दोषामध्ये मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो. पहा, लक्षात कसे ठेवायचे. निकट दृष्टिता, निकट म्हणजे जवळ, तर निकटचे दिसते आणि दूरचे दिसत नाही असे लक्षात ठेवायचे, म्हणजे आपला गोंधळ होत नाही. या दोषामध्ये मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाहीत. म्हणजे डोळ्याचा दूरबिंदू अनंत अंतरावर नसून तो जवळ असतो. डोळ्याचा दूरबिंदू काय झालेला असतो? जवळ आलेला असतो. निकट दृष्टिता दोषात दूरच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टिपटलाच्या अलीकडेच तयार होते आणि त्यामुळे निकट दृष्टिता दोषाची 2 संभाव्य कारणे आहेत. आधी आपण आकृती पाहूया. पहा, जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. या ठिकाणी पहा, जवळच्या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर पडलेली दाखवलेली आहे. आता दूरच्या वस्तू स्पष्ट का दिसत नाही? तर दूरच्या वस्तूची प्रतिमा भिंग आणि दृष्टिपटल यांच्यामध्येच या ठिकाणी तयार झालेली आहे आणि मग मध्ये जर प्रतिमा तयार झाली तर ती दृष्टिपटलावर तयार न झाल्यामुळे आपल्याला दिसणार नाही. आता हा दोष या ठिकाणी दूर केला आहे. पहा, या ठिकाणी अंतर्गोल भिंग वापरलेला आहे आणि अंतर्गोल भिंग वापरून त्या वस्तूची प्रतिमा कुठे पडली आहे? दृष्टिपटलावरती पडलेली दाखवलेली आहे. लक्षात आले का? पहा, म्हणजे अंतर्गोल भिंग वापरून हा दोष आपल्याला दूर करता येतो.
परंतु हा दोष निर्माण होण्याची शास्त्रीय किंवा संभाव्य कारणे कोणती आहेत? तर डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे, पहा, डोळ्यातील पारपटल आणि वक्रताभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे, पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती काय होते? जास्त असते. वाढल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती जास्त असते. त्यानंतर नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यामधील अंतर वाढते. भिंग आणि अंतर, नेत्रगोल लांबट होते आणि भिंग आणि दृष्टीपटल यांच्यामधील अंतर वाढते आणि मग हे अंतर वाढल्यानंतर प्रतिमा दृष्टीपटलापर्यंत पोहोचतच नाही, ती मध्येच तयार होते. तर ही दोन आहेत त्याची संभाव्य कारणे. आता हा दोष दुरुस्त कसा करायचा? तर योग्य नाभी अंतर असलेल्या अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून हा दोष काय करता येतो? दूर करता येतो. या दोषाचे निराकरण करता येते. या भिंगामुळे प्रकाश किरणांचे अपसरण होऊन मग ते डोळ्यातील भिंगापर्यंत पोचतात. नंतर डोळ्यांच्या भिंगामुळे अभिसरण होऊन प्रतिमा डोळ्यातील पडद्यावर तयार होते. अंतर्गोल भिंगाचे नाभी अंतर ऋण असते. त्यामुळे निकटदृष्टी दोषाच्या डोळ्यासाठी ऋण शक्तीचा चष्मा असतो. दोषाच्या प्रमाणानुसार वेगवेगळ्या डोळ्यांसाठी अंतर्गोल भिंगाची शक्ती वेगवेगळी असते. आता पहा, दूरच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टीपटलाच्या अलीकडेच तयार होते, म्हणजे दूरचे दिसत नाही. तर हा दोष विशेषतः लहान मुलांमध्ये असतो. पहा, ज्यांना चष्मा आहे त्यांना जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात, पण वर्गामध्ये बोर्डवरचे दिसत नाही. तर त्यांना निकट दृष्टीचा हा दोष त्यांच्या डोळ्यामध्ये निर्माण झालेला असतो. तर याच्यावरती प्रश्न कसा विचारला जातो? लघुदृष्टी किंवा निकट दृष्टीता म्हणजे काय? त्याची दोन संभाव्य कारणे कोणती? हा दोष कसा दुरुस्त कराल? आणि नामनिर्देशित आकृती काढा. तर असा 4 मार्कांचा किंवा 3 मार्कांना हा प्रश्न विचारला जातो. तर निकटदृष्टीता किंवा लघुदृष्टी म्हणजे काय? ज्या व्यक्तीला जवळचे स्पष्ट दिसते पण तो दूरचे दिसण्यास अडथळा निर्माण होतो त्याला निकटदृष्टीता किंवा लघुदृष्टी म्हणतात. संभाव्य कारणे: डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती जास्त असते आणि नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यातील अंतर काय होते? वाढते. ही झाली कारणे. आता हा दोष कसा दुरुस्त करायचा? तर योग्य नाभी अंतर असलेल्या अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून या दोषाचे निराकरण करता येते. आणि निकट दृष्टीदोष निराकरण जर 1 मार्कासाठी आकृती असेल तर एकच आकृती काढायची. आणि हा प्रश्न जर 5 मार्कांसाठी विचारलेला असेल, पूर्ण प्रश्न 5 मार्कांसाठी असेल तर या तिन्ही आकृत्या तुम्ही काढायच्या आहेत. पुढचा दोष दूरदृष्टीता. आता दूरदृष्टीता म्हणजे काय? तर दूरचे दिसते. पहा, किती सोपा भाग आहे लक्षात ठेवायला. दूरदृष्टीता म्हणजे दूरचे दिसते पण जवळचे दिसत नाही. पहा, या दोषामध्ये मानवी डोळा दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. तर साधारणपणे 40 नंतर ज्यांना चष्मा लागतो त्यांच्यामध्ये हा दोष दिसून येतो. दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात पण जवळचा पेपर मात्र दिसत नाही. म्हणजे डोळ्याचा निकट बिंदू 25 सेमी अंतरावर न राहता तो काय झालेला असतो? दूर गेलेला असतो. जवळच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टीपटलाच्या पाठीमागे तयार होते. आता याची संभाव्य कारणे आकृती पहा. दूरवरच्या वस्तू स्पष्ट दिसतात या ठिकाणी, परंतु जवळच्या वस्तू दिसत नाहीत. ती प्रतिमा कुठं तयार झाली पहा? दृष्टीपटलाच्या बाहेर तयार झाली आणि मग बाहेर प्रतिमा तयार झाली तर ती दिसणारच नाही. तर याची कारणे कोणती आहेत? तर डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता कमी झाल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती काय होते? कमी होते. शिवाय नेत्रगोल उघड झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यातील अंतर कमी होते आणि अंतर कमी झाल्यामुळे प्रतिमा दृष्टीपटलावर न तयार होता कुठे तयार होते? मागे तयार होते. आता हा दोष दूर कसा करायचा? तर योग्य नाभी अंतर असलेल्या बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरून हा दोष घालवला जातो. या भिंगामुळे प्रकाश किरणांचे अभिसरण होते, मग ते डोळ्यातील भिंगापर्यंत पोहोचतात आणि नंतर डोळ्याच्या भिंगामुळे अभिसरण होऊन प्रतिमा डोळ्यातील पडद्यावर तयार होते. आता बहिर्गोल भिंगाचे नाभी अंतर धन असते, त्यामुळे दूरदृष्टीचा दोषाच्या डोळ्यासाठी धन शक्तीचा चष्मा वापरला जातो. दोषाच्या प्रमाणानुसार वेगवेगळ्या डोळ्यासाठी बहिर्गोल भिंगाची शक्ती मात्र कशी असते? वेगवेगळी असते. पुढे वृद्ध दृष्टीता. आता हा वाढत्या वयानुसार निर्माण झालेला दोष आहे. वाढत्या वयानुसार डोळ्याची समायोजन शक्ती सामान्यतः काय होते? कमी होते आणि त्यामुळे डोळ्याजवळील भिंगाचे स्नायू भिंगाचे नाभी अंतर बदलण्याची क्षमता काय करतात? गमावतात. आणि वयस्कर माणसांचा निकटबिंदू डोळ्यापासून मागे सरतो, त्यामुळे त्यांना चष्म्याशिवाय जवळपासच्या वस्तू सहजपणे
किंवा सुस्पष्टपणे दिसणे कठीण होते. कधीकधी अगदी मोठ्या मोठ्या वस्तूसुद्धा त्यांना चष्म्याशिवाय दिसत नाहीत. काही वेळा लोकांना दूरदृष्टिता व निकटदृष्टिता असे दोन्ही दोष जाणवतात. म्हणजे दूरचेही दिसत नाही आणि जवळचेही दिसत नाही. मग हा दोष दूर कसा करायचा? तर हा दोष दूर करण्यासाठी त्यांना द्विनाभीय भिंगाची आवश्यकता असते. आता ही द्विनाभीय भिंग म्हणजे काय? तर द्विनाभीय भिंगामध्ये वरचा भाग हा अंतर्गोल असतो आणि तो निकटदृष्टिता हा दोष दूर करतो. तर खालचा भाग हा बहिर्गोल असून तो दूरदृष्टिता हा दोष दूर करतो. तर निकटदृष्टिता म्हणजे काय? त्यांना दूरचे दिसत नाही, त्यासाठी काय केले जाते? अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरला जातो. आणि दूरदृष्टिता म्हणजे दूरचे दिसते पण जवळचे दिसत नाही, त्यासाठी बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरला जातो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.